आले कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या. काल आहात माझ्या घरात. लेक कुठं आहे तुझी? रेवती घरी नाहीये. आली की तिला सांग सौरवला भेटू नकोस म्हणावं. परिणाम चांगले होणार नाहीत. मला असं वाटतं की जितका वेळ घेशील ना विचार करायला तितका डोक्यातला गोंधळ वाढेल ग. हो म्हणजे हे बघ राधा, तू ना बाकी सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दे आणि तुझ्या स्वतःच्या मनाला विचार की तुला खरंच वैभवशी लग्न करायचंय का? अरे एक वेडा आणि दुसरा बेवडा या विश्वनाथ मोडकचं काहीही वाकडं करू शकत नाहीत. नाही, या युती मागे कोण आहे ते पाहतो ना मी. एनिवेज, पण तू गाफील राहायचं नाही. नीट लक्ष ठेव. बाबा बाबा ऐकताय ना? हा हा. हे आरती, हे थट्टा करत नाहीस ना सासऱ्याची? थट्टा नाही बाबा. राधाला वैभवने लग्नाची मागणी घातली ना तेव्हा माझा सुद्धा विश्वास बसला नव्हता. आरती, हे बघ आरती, म्हणजे आरती, खरं सांगू का, मला ना काय बोलावं ना ते सुचत नाहीये. बाबा हे बघा, तुम्ही सगळ्यात आधी ही आनंदाची बातमी आईंना सांगा बघू. आणि लग्न कुठे कसं कधी करायचं याच्यावर चर्चा करतोय आम्ही. आमचं काही ठरलं ना की लगेच तुम्हाला फोन करून कळवू. अगं पण आरती, कळलं? हे बघा, तुम्ही इथे येण्याची अजिबात घाई करू नका. मी आहे ना, मी सगळं करेन. तुम्ही फक्त वधूवरांना आशीर्वाद देण्याचं काम करायचं. ओके ओके ओके. उशिरा का होईना पण देव पावला म्हणायचा. वैभव, हा, थँक्यू म्हटलं तर तुला आवडणार नाही. हो नकोच म्हणूस तुम्हाला थँक्यू नाही, कारण तुम्ही दोघींनी मला थँक्यू म्हणावं असं मी काही केलेलंच नाहीये. राधाला प्रपोज करण्यामागे माझा स्वार्थ होता. तिच्यासारखी मुलगी मला मिळावी यासाठीच मी इतके वर्ष बिनलग्नाचा आहे ना. बरं राधा, मी बाबांना फोन करून कळवलं. ते इतके खुश झालेत. हो अगं, माझं कसं होईल म्हणून अप्पा एवढे काळजीत होते ना. बरं, आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना दगदग होऊ नये म्हणून तुमचं लग्न कधी करायचं हे आपण तिघं मिळून ठरवतोय असं सांगितलंय मी त्यांना. मी एक सांगू का, मला ना आमचं लग्न अजिबात गाजावाजा वगैरे करत करायचं नाहीये. हा म्हणजे लग्नात हा जो काही पैसा खर्च होतो तो आम्ही आमच्या भविष्यासाठी ठेवू शकतो ना. त्यामुळे माझं असं मत आहे की राधा आणि माझं लग्न कोर्टात व्हावं.
जर तुमची संमती असेल तर. हो मला चालेल. नक्की? हो रे चालेल. अरे अहो म्हणायला शिका का? बरं वैभव, मी काय म्हणते, तुम्ही लग्न करताय हे आईंना कळवायला हवं ना? नको नको. का? राधा, आईची अशी इच्छा आहे की मी तिच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करावं. आणि तुला तर माहितीये आईची पसंत माझी पसंत असूच शकत नाही. त्यामुळे ती आमच्या लग्नात मोडता घालण्याचा नक्की प्रयत्न करा, जे मला अजिबात नको. राधा आणि माझं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं अशी माझी खूप इच्छा आहे. पण वैभव, आपण असं केलं तर आई आयुष्यभर माझा रागराग करतील. असं नाही होणार राधा, मी आहे ना तुझ्या पाठीशी. ठीक आहे, मग आपण लवकरात लवकरचा मुहूर्त बघू आणि कोर्टातनं तारीख घेऊ. ओके? आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं लग्न ठरल्याबद्दल आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी. पण अरे ऐका अरे ऐका बाबा अरे ऐका काय होतंय तुम्हाला? अरे ऐका बाबा काय झालं सांगा तरी. अरे ऐका त्यांना आपण डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का? डॉक्टरकडे जाऊन काय करायचंय? डॉक्टर मंगळाष्टक म्हणणार आहेत का? आणि मंगळाष्टक म्हणून माझ्या लेकीचं लग्न लावून देणार आहेत का? ऐका लेकीचं लग्न? अहो भाऊजी, एवढे दिवस थांबलात ना तुम्ही, आता अजून जरा धीर धरा, होईल नक्की तुमच्या लेकीचं लग्न. बाबा काय झालं? कसला गोंधळ घातलाय? सावित्री, बरं झालं आलीस तू. तुझीच वाट पाहतोय मी. तू ज्याला गोंधळ घालतोय असं म्हणतेस ना, त्याला आमच्या भाषेत दवंडी पिटवणं असं म्हणतात. मला तर वाटतं की आनंदाची बातमी सगळ्या गावभर सांगावी. ऐका आनंदाची बातमी? भाऊजी, अहो आधी आम्हाला तरी सांगा. हा बाबा सांगा ना, काय बातमी आहे? अरे बायानो, आपल्या राधाचं लग्न जमलंय तिकडं मुंबापुरीत. आहात कुठं? आपल्या राधेचं लग्न ठरलंय. कोणी केलंय सत्कर्म? कोण आहे नवरा मुलगा? काय करतो काय? फक्त नाव पुरेसं आहे, अधिक माहिती देण्याची गरज नाही. तुम्ही ओळखता त्याला. आम्ही ओळखतो? आम्ही ओळखतो? चांगलंच ओळखता. हे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं. बाबा हो मुलगा आहे तरी कोण? निदान नाव तरी सांगा त्याचं. कुबेर. कुबेर कशामुळे ओळखला जातो? कुबेर? बाबा कुबेर नावाच्या माणसाला मी ओळखत नाही. अगं कुबेर, लक्ष्मीपती कुबेर. मला सांग, तो कशासाठी ओळखला जातो? त्याच्याकडे असणाऱ्या वैभवामुळे. अगदी बरोबर. वैभव म्हणजे दादाचा जो मित्र आहे तो वैभव, तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय? बाबा अगदी बरोबर. या वैभवने मागणी घातली लग्नासाठी आपल्या राधाला. अहो काय म्हणताय? काय खरं की काय? वाटो न वाटो, पण ही खरी बातमी आहे. आरतीने फोन करून तसं कळवलं, आणि आरती आपली ही अशी थट्टा करणार नाही. खरंच ताई, देवच पावला बघ आपल्याला. खरं ग बाई, देवच पावला म्हणायचा. चला, राधाचं जमत नाही तोवर गौरीचं लग्न अडून राहणार होतं, पण आता दोघींचाही मार्ग मोकळा. मी तर म्हणते भाऊजी, दोघींचंही लग्न एकाच मांडवात लावून द्या. ते बघू. आरती म्हणेल तसं. तिने सगळी जबाबदारी घेतलेली आहे. ती म्हणाली की तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायला या. अजूनही खरं वाटत नाही हो. गौरीला स्थळ काय सांगून येतंय,
राधेचं लग्न काय जमतंय, ते पण वैभव सारख्या गुणी मुलाशी. खरंच दृष्ट लागण्यासारख्या दोन्ही घटना घडल्यात. ताई, भाऊजी, ही आनंदाची गोष्ट लगेच कोणाला बाहेर सांगू नका. काही लोकांना एखाद्याचं सुख बघवत नाही. गौरी आणि राधाबद्दल असं काही व्हावं असं मला वाटत नाही. काय झालं? माझं म्हणणं तुम्हाला पटलं नाही का? अगदी 100% पटतंय. हा भानुदास आपल्या वाईटावर टपलेला आहेच. जोपर्यंत राधाचं आणि गौरीचं लग्न जमत नाही तोपर्यंत आपण कुठेही वाच्यता करायची नाही. होय होय. अहो, आता जसं तुम्ही ओरडून ओरडून बोललात ना, तसं बाहेर जाऊन कुठे बोलू नका. बरं, तुम्ही कधी निघताय मुंबईला? मी आरती म्हणाली यायची काही गरज नाही. ते तिघं बसून सगळं ठरवणार आहेत. ते कळतील आपल्याला. बाबा, आरती खरंच खूप ग्रेट आहे. खरं म्हणजे ना, तिच्या पुढाकारामुळेच हे सगळं जमून येतंय. काही काही लोकांना ते वरदान असतं. स्वतः कितीही दुःखी असली ना तरी दुसऱ्यांना सुख मिळावं यासाठी झटत राहतात. त्यातलीच ही आरती. आपण आपल्या कातड्याच्या बहाणा करून जरी घातल्या ना तरी तिचे ऋण फेडू शकणार नाही. परमेश्वरा, आरतीचं भलं कर रे बाबा. काही घडत नाही यार आयुष्यात. अरे मलाही तसंच वाटायला लागले. नुसताच त्या मोडकांना धमक्या देत बसतो. वेळाच्या भरात मी काहीही करू शकतो हे दाखवण्यासाठी नाही नाही ते चाळे केले मी. त्या मोडकावर काहीच फरक पडत नाही. नुसता माझा विदूषक झालाय. हो ना मित्रा. अरे माझा बाप तिकडं हॉस्पिटलमध्ये तरमळत पडलाय. वचन घेतलंय त्यानं माझ्याकडनं. म्हणला बाळू, माझे कायमचे डोळे मिटायचे आत त्या मोडकाकडून जमीन काढून घे. सांग काय करायचं मी आता? होय, सगळं नीट होईल. आणि काहीतरी मार्ग सापडेलच ना. पण बाळू, तुझं आणि तुझ्या बापाचं इतकं विश्वासाचं नातं बघितलं ना, ते खूप बरं वाटतं. नाहीतर माझा, मी आणि माझा बाप नजरेसमोर पण नको असतो एकमेकांना. आणि जर आलोच तर मग राडा. काय सांगतोस? एक नंबरचा बेकार माणूस आहे. वाकवाकलेला, स्त्री लंपट. सौरभ, अरे सांगायलाही लाज वाटते. सांगायलाही लाज वाटते अशी कामं करून बसलाय. आणि त्याचमुळे माझी आई घर सोडून गेली. अरे पण असं काय केलंय तुझ्या बापानं? बाई ठेवलेली त्याने. आणि तिच्यापासून त्याला एक मुलगी पण आहे, रेवती. रेवती नाव तिचं. आणि आता ती आमच्या उरावर बसायला निघाली. काय सांगतोस काय? घरात तर मला नकोस झालंय. कंटाळा आलाय या सगळ्याचा.
दोस्ता एक सांगू तुला, एक कसाही असला ना तरी तुझा बापाचं नाव आहे आणि त्या नावाचा तू फायदा करून घे. अरे आरती आरती काय करत बसलायस तू? आरती सारख्या कितीतरी चांगल्या पोरी भेटतील तुला. विद्याधर सानेंचा मुलगा ना तू. एखादी चांगली पोरगी बघ, लग्न कर तिच्याशी, सेटल हो. काय हाल करून घेतलंय तुझं? नाही, आरतीला मी नाही विसरू शकत. अरे खूप मनापासून प्रेम केलं रे मी तिच्यावर, खूप मनापासून. तिला मी नाही विसरू शकत आणि तिला मी मिळवणार, नक्की मिळवणार. अशी ही धर्मकन्या. चहा. थँक्यू शेवंता. सर, मी वासंती मुजुमदार. मी बघतेय आल्यापासून 4 वेळा तुम्ही मला शेवंता अशी हाक मारताय. सॉरी तू जरा समजून घे ना. काय की त्या शेवंता आणि तिची ती कार्टी इथं आल्यापासून त्यांचंच नाव माझ्या तोंडावर आहे बघ. ओके. आणि शेवटी नावात काय आहे ग? जे काय आहे ते कामात आहे राणी. राणी? सर तुम्ही ना मला हे राणी सोन्या कधी कधी बोलता ना, मला फार ते बरं वाटतं ना. काय की कुठल्याही मुलीला जर असं विशेषण लावून वापरलं ना की छान वाटतं बघ तिला. अंगावर जरा मुठभर मांस चढल्यासारखं वाटतं का नाही? एवढं राजकारणात पुढे असूनही मागे पडलात की तुम्ही? त्याचं कारण तुला माहित नाही. तूच तर ती केस लढवली होतीस. ओके. तुला एवढं आम्ही ठेवून घेतलं, काय उपयोग झाला? ठेवून घेतलं म्हणजे तुम्हाला अपॉइंट केलं असं म्हणायचंय का? हो म्हणजे काय, आम्ही काही बोलू का, पण तू त्याचा पाहिजे तो हवा तो अर्थ काढून घेत जा बरं का. सर, आपण ती केस हरलो कारण रेवतीने DNA टेस्ट करून ती तुमचीच मुलगी आहे हे कोर्टासमोर सिद्ध केलं. त्यामुळे तुमची बाजू मांडायला माझ्याकडे एकही मुद्दा उरला नव्हता, म्हणून हरलो. पण मला एक कळत नाही की त्या दोघी पुन्हा इथं कशासाठी आल्या आहेत? प्रॉपर्टीच्या हिस्स्यासाठी. काय? हा, नाहीतर काय येतील त्या? फुटकी कवडी देणार नाही मी त्यांना. ऑफकोर्स. तुला हवं ते देईन, पण त्यांना एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. समजा त्यांनी माझ्यावर प्रॉपर्टीसाठी कोर्टात केस केली तर तू माझ्या बरोबर असशील ना? ऑफकोर्स. सर, तुमचा चहा थंड झाला, मी गरम करून आणते. आज खूप दिवसांनी सुखाचे घास खातोय असं वाटतंय. वैभव, राधाचं लग्न जमवून देण्याची जबाबदारी मी माझ्या अंगावर घेतली होती. तू त्या जबाबदारीतून मला मुक्त केलंयस. एक काम मार्गी लागलं, आता दुसरं काम. अनाथाश्रमाचं. एक्झॅक्टली. आरती, ट्रस्टचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे. आता प्रश्न आहे तो, तुझ्या नावावर असलेल्या जमिनीवर आपण अनाथाश्रम उभा करू शकू की नाही? म्हणजे तुझा आणि तुझ्या पप्पांमधला जो वाद आहे. एक मिनिट. माझे आणि माझ्या डॅडींमधले वाद आता मिटो किंवा न मिटो,
अनाथाश्रम त्या जमिनीवर उभा करायचा नाही. हा? हो, म्हणजे मी ती जमीन डॅडींना परत करणार आहे. आरती, अरे वैभव, हे बघ, डॅडींनी दिलेल्या जमिनीवर अनाथाश्रम सुरू करण्याच्या मागे माझा काहीतरी हेतू होता. मला असं वाटत होतं की जर त्या जमिनीवर मी अनाथाश्रम सुरू केला ना, तर माझ्या डॅडींना अनेक लोकांचे आशीर्वाद मिळतील, त्यांच्या पदरी पुण्य पडेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निमित्ताने माझे डॅडी मला परत मिळतील. तुझ्या डॅडींना ही जमीन परत केल्याने तुझा हा हेतू कसा काय साध्य होणार आहे? अरे वैभव, मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा माझ्या काळजीपोटी माझे डॅडी मला भेटायला आले, तेव्हाच ते मला परत मिळाले. रेवती शेवंताबाई वैजापूरकर साने, तुम्ही माझ्या घरी जाऊन माझ्या आईला धमकी देऊन आलात. आता तू आलीस, तुला सुद्धा सांगतो, माझ्या वाटेला जाऊ नका. जर गेलात तर मागात पडेल, सांगून ठेवतो. हा, चिडताय कशाला? उलट माझ्या घरी जाऊन माझ्या आईला धमकी देऊन आलात ना, त्याबद्दल आभारच मानायला आलीये मी. काय? हो, त्याचं काय आहे ना, तुम्ही असं काही करायला ठाऊक होतं मला, म्हणूनच मी घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतला होता. आता तुम्ही आम्हाला जिवे मारण्याची धमकी दिल्यावर त्याचा पुरावा राहीलच ना आमच्याकडे. रेवती, पोलिसात तक्रार करून वरात काढू का तुमची?